त्या माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन महानाट्य घडते, रोज नवनवीन वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, ज्याच्यामुळं पूर्ण हे राजकारण बदलत चाललेलं आहे। माढ्याचा निकाल काय होणार आणि कशा रीतीनं हे शेवटपर्यंत जाणार अशी चित्र आहे। आज एक नवीन ट्विस्ट समोर आलेला आहे। अनिकेत देशमुख, भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख ह्यांच्यावर आता स्वाभिमान आणि निष्ठा याची जाण ठेवा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरा अशा पद्धतीचं महाभयानक प्रेशर आता कार्यकर्त्यांकडनं व्हायला लागलेलं आहे। उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा। आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत। डॉक्टर, काय परिस्थिती आता? उद्या तर अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। नमस्कार सर्व ABP माझ्याच्या प्रेक्षकांना मी पहिल्यांदा नमस्कार देतो आणि एकंदर भूमिका तुमची बरोबर आहे की उद्याचा शेवटचा दिवस आहे, पण ज्या पद्धतीचं म्हाडामध्ये चाललेल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही बघताय की 12 तारखेपासून आम्हाला निश्चित होतं की 12 तारखेच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी निकालात लागतील आणि विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातील असं वाटलं होतं, पण त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी राजकारणाचाच भाग म्हणून आम्हाला अंधारात ठेवलं असं आम्हाला वाटतं आणि त्याच्या पद्धतीनं आतमध्ये 12 तारखेच्या आतमध्ये येऊन अशा शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सर्व गोष्टी ताणल्या। ह्या सर्व गोष्टी इथे लक्षात आल्या लोकांना आणि एकंदर कसं ह्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही सातत्याने आमच्या परीने खारीचा वाटा असेल ना, पण आम्ही निष्ठेने दिलेला आहे आणि आत्तापर्यंत सातत्याने आबासाहेबांनीही अशा पद्धतीने साथ दिली होती। आम्हीही द्यायच्या भूमिकेमध्ये होतो आणि ज्यावेळेस ह्या आघाडीकडे उमेदवार नव्हता त्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींची मागणी केली होती आणि त्या परिस्थितीमध्ये विरोधी गटातून उमेदवार आणून तुम्हाला इथं बसवणं चालतं, पण इथं लोक निष्ठेने काम करतात त्या लोकांना तुम्हाला संधी द्यावीशी नाही वाटत, ही आमची खंत आहे। आणि ह्याच्यातूनच काल एक बैठक झाली, सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी एक सूर लावला की ह्या सर्व घडामोडी बघितला, मागचा इतिहास, जिल्ह्याचं राजकारण, सातत्याने सहकार्याची भूमिका आम्ही दाखवली असताना एक सांगोला तालुक्याला एक वंचित म्हणून बघितल्याप्रमाणे सातत्याने अन्याय करण्याचा प्रयत्न केला गेला असं मला वाटतं आणि ह्या सर्व भूमिकेमधून लोकांची अपेक्षा आली की तुम्ही अपक्ष भरण्याचा निर्णय घ्यायला हवा असे एकमताने आलं। आम्ही अजून विचार करतो ह्या सर्व गोष्टींचा। उद्याचा दिवस आहे, निश्चित ह्याच्यामध्ये सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिका आमच्याकडून घेतली जाईल असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो। तुमचं नाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं चर्चेत होतं, महाविकास आघाडीतनं जागा राष्ट्रवादीकडे होती, तुम्ही माढ्यात वगैरे प्रचार करायला सुरुवात केली होती, तुमच्या भेटीगाठी झाल्या होत्या, नेमकं बिनसलं कशा? बिनसलं हे तेच सांगू शकतात की त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं, पण निश्चित आम्ही माढा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलो। यदा कदाचित आम्ही मीडियाला घेऊन जाण्यावर इतपत कमी पडलो असून पण आम्ही ग्राउंड लेवलला सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एकंदर कौल लोकांचा समजला आणि त्याच कौलच्या जोरावर आजही आम्ही या मैदानात उतरण्याची विचार करतो आहे। हे असताना कधीही 50 वर्षाच्या राजकारणामध्ये आबासाहेबांनी कोणता समाज न बघता बहुजनांना एकत्र घेऊन वंचितांपासून उच्चवर्णीयांपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन समाजकारणाने राजकारण केलं, अशी एक आमच्या कुटुंबाकडे बघायची लोकांची भूमिका आहे। पण ते सत्य आहे, त्या पद्धतीचं इथे समाजाचं रचना आहे। ह्या सर्व बाबींचा विचार करता आम्ही सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुढील कालावधीमध्येही आमच्याकडून अशा पद्धतीचंच काम होईल हे निश्चितपणे। उमेदवार हा कालपर्यंत BJPमध्येच होतं, त्या म्हणजे इव्हन फॉर्मची डेट सुरू झाल्यापर्यंत ते BJPमध्ये होते। अशा परिस्थितीमध्ये अजूनही त्यांच्या घरामध्ये काही लोक BJPमध्ये आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आयात करायची वेळ येऊन उद्या ते प्रचारामध्ये कोणावर टीका करणार आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे। फक्त अन्याय होतो म्हणून राजकीय भूमिका बदलायची, उमेदवारी मिळत नाही म्हणून, हे लोकांना कळतं आणि तरुण पिढी आता सगळ्या सोशल मीडिया आहे, आपण कुणाला मतदान करणार आहे आणि का मतदान करणार आहे हे मी सगळ्यांना पहिला तर आव्हान करतो। दोन्ही बाजूचे उमेदवार एकाच विचारसरणीचे होते पूर्वी, फक्त इकडे आयात करावा लागला
तर ते त्यांना काही पटलेलं नाही आहे. म्हणून हा एकंदर आवाज येतो आहे की तुमच्याकडं बघायचं किंवा तुमच्या परिवाराकडे किंवा तुमच्याकडून होणाऱ्या राजकारणाची पद्धत ह्याची दिशा वेगळी आहे. ही एखाद्या हट्टासासाठी नसताना समाजसेवेसाठी तुम्ही राजकारण करता. ह्या पद्धतीचं जे एक आमच्याकडे बघायची जी लोकांची प्रतिमा आहे ती त्यासाठी लोकांनी हा हट्टाच धरलेला आहे. काय असेल पक्ष आपला गणपतराव देशमुख हेच पक्ष? पक्ष हा नेहमीच कसं आहे की आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे ती चाळण झालेली आहे. म्हणजे एवढे पक्ष झालेले आहेत आणि एवढे गट झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आता गटाचं राजकारण आणि तिथल्या वैयक्तिक असलेल्या नेतृत्वाचं राजकारण ह्या पद्धतीचं झालेलं आहे. त्याच पद्धतीनं पाहिलं एक व्यक्ती म्हणून वन मॅन आर्मीसारखं आबांना कायम संबोधलं जायचं आणि आत्तासुद्धा विरोधकांना आबा हयात नाहीत तरीसुद्धा आबांचं नाव घेतल्याशिवाय मतदान मागता येत नाही. इथपत आबांचं काम आहे ते पक्ष पार्टीच्या पुढं जाऊन. त्यामुळे आता लढाईची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. लढाईची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे पण सर्वांना एकत्र घेऊनच ह्या सर्व गोष्टींचा निर्णय निश्चित केला जाईल. काही गोष्टी आहेत की निर्णय घेताना ज्यावेळेस एक गट्टा मतदान सांगोल्याचं असतं त्यावेळेस तुम्ही एवढं त्या पक्षाला वागणूक देता की तुमच्या बॅनरवर त्यांचे लोगोही नसतात. तर अशा पद्धतीने एवढं गृहीत तुम्ही धरता की तुम्हाला 1.5 लाख मतदान हवं आहे पण तुम्ही त्या पक्षाला लोगोही लावू शकत नाहीत. ही स्वाभिमानाची लढाई, ही काही कुणा अनिकेत देशमुख याची लढाई मी समजत नाही. ही स्वाभिमानी जनतेची लढाई आहे आणि कष्टकरी दीनदलित जनतेची लढाई आहे. लोकांना वाटतं आहे की कुठंही तिथं अशी परिस्थिती झाली आहे वाटेत पडो किंवा ताटात पडो तिथे एकाच परिस्थिती एकाच विचारसरणीच्या लोकांमध्ये ती सगळं गोष्ट घडणार आहे. त्याच्यामुळं लोकांना एक तिसरा पर्याय हवा आहे की जो आक्रोश आहे तो जनमताचा आक्रोश कुठंतरी उद्रेक झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना एक बटनाची सोय करायची ही भूमिका लोकांमध्ये आत्ता आहे. असंख्य प्रश्न आहेत याबद्दल न बोलता की आमच्यावर अन्याय झाला तिकडून पहिल्यांदा इकडं अन्याय झाला म्हणून तिकडं उडी मारली, तिकडं अन्याय झाला म्हणून इकडं उडी मारली, असं तुम्हाला तर अंतच नाही राहणार. ह्या सर्व गोष्टींचा विचार करता तरुण आता जागरूक आहे आणि ह्या गोष्टींचा निश्चित विचार करेल. शेवटचा प्रश्न, शरद पवारांकडनं फसवणूक झाली असं वाटतं? फसवणूक त्यांनी त्यांच्या राजकारणाचा भाग केला असं मी समजेल. फसवणूक प्रत्येक पक्षाने आपलं आपलं अवलोकन करायला हवं की आपली फसवणूक होती आहे की आपण त्या दगडाखाली हात घालायचे. मला वाटतं आहे की त्या नेत्यांचंही काम असते की आपल्या असलेल्या जनतेला जागृत करणं, आपल्या पाठीशी असलेल्या मंडळींना जागृत करणं आणि त्यांच्या स्वाभिमान जागृत करणं हाही मोठा भाग आहे. शेवटी प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने राजकारण आणि त्याचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळंच म्हणतोय की प्रत्येकाची भूमिका ही आपापले पक्ष वाढवण्यासाठी असते. तर आपले तलवारी मॅन करायच्या की घासून लढायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे. निर्णय कधीपर्यंत? निर्णय हा निश्चितच आज संध्याकाळपर्यंत होईल. कारण का उद्या फॉर्म भरायची तयारी आम्हाला करावी लागेल. या सर्व गोष्टींना पाठिंबा सर्वांनी दिला तर आम्ही निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करणार. तर हे होते डॉक्टर अनिकेत देशमुख. ज्या पद्धतीने गणपतरावांनी आयुष्यभर एकाकी राहून वन मॅन आर्मीनी लढत दिली आणि विकासाचे प्रश्न सोडवले. सध्या चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. जो तो आपला स्वार्थ आणि पक्ष वाढवायचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आम्ही आमच्या तलवारी मॅन करून ठेवणार नाही. हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि हीच डॉक्टर अनिकेत देशमुखांची भूमिका आहे. आणि यानंतर जर अनिकेत देशमुखांचा उद्या उमेदवारी अर्ज पडला तर यावेळी मात्र ही लढत दुरंगी न होता तिरंगी होणार आहे आणि माढ्यातलं गणित अजून बिघडत जाणार आहेत. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.